काय मग तुमच्या घरी पण बाप्पा येणार आहे ना? तर हां, माझ्या घरी पण बाप्पा येणार आहे. आणि हां, कोणाकोणाला डेकोरेशन करायला आवडतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे SJ ब्लॉगर. आणि गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर चला आजचा व्हिडिओ पण स्टार्ट करूया. मला डेकोरेशन करायला खूप आवडतं, म्हणून मी माझ्या नवऱ्याला हट्ट करून बाजारात जाऊन मी सगळं डेकोरेशन सामान आणून घेतलं. त्याच्यानंतर माझी मुलगी पण माझी थोडीशी हेल्प करत होते. काय डेकोरेशन करून काय नाही कळतच नव्हतं, कारण की बाजारात इतक्या भारी भारी थीम आलेल्या होत्या. तर मग मी घरामध्येच मस्त सेटअप करून घेतलेला होता. आधी मी इथे सगळा फुलांचा बंच वगैरे तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी सगळं मस्तपैकी फुलं वगैरे सेट करून घेतले आणि त्याच्यानंतर मी असं मंडपसारखं डेकोरेशन केलं. नंतर तुम्हाला मी ते डेकोरेशन दाखवेलच मी पूर्ण. मी पूर्ण सगळं असं मस्त आपलं हे असतात ना, बंच वगैरे तयार करून घेतलं. माझ्या घरामध्ये खूप अक्षरशः इतका पसारा झाला होता. मी तो पसारा सोडूनसुद्धा गणपतीची आतुरतेने वाट बघत होते इतक्या दिवसाची. आणि डेकोरेशन काय बनवू, आणि डोक्यामध्ये खूप खूप सारे विचार होते का काय बनवायचं, कसं करायचं. कारण की डेकोरेशन मी एकटीच बनवणार होते आणि माझी मुलगी फक्त मला अशी हेल्प करत होती. मी मुलींकडून काही अपेक्षा बी करत नव्हते, कारण की ती सारखी म्हणायची, मम्मी कधी करते डेकोरेशन. तुमच्या घरी पण अशीच धावपळ चालू असेल ना. आणि फायनली माझं डेकोरेशन झालं होतं. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. इथे मी अर्ध सेटअप केलेला होता आणि आता अर्ध मी करत होते, आणि काय करू ह्याचं मला सुचत पण नव्हतं. फायनली माझं डेकोरेशन कंप्लीट झालं. असं होतं माझा गणपती.